सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण बघणार आहे अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, जर त्वचेवर सुरकुत्या पडू लागल्या असतील, तर दररोज रात्री नारळाच्या तेलाने मालिश करा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. नंबर 2, गाजर खाणाऱ्या महिलांना मूत्रमार्गाचे आजार, दंतरोग आणि हाडांचे आजार होत नाहीत. नंबर 3, तुळशीची पाने चावल्याने लघवी करताना होणारी जळजळ दूर होते. नंबर 4, लसूण घालून हिरवा चहा प्यायल्याने शरीराच्या प्रत्येक भागाला ताकद मिळते. नंबर 5, चेहऱ्यावरील नको असलेले तीळ काढून टाकण्यासाठी 1 चमचा एरंडेल तेलात 1 चमचा बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर तिळांवर लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. नंबर 6, आतड्यातील जळजळ आणि लघवीसाठी जिरे खाणे खूप फायदेशीर आहे. नंबर 7, फुफ्फुसांचे आजार आणि यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांनी द्राक्षे नक्कीच खावीत. नंबर 8, द्राक्षे खाल्ल्याने फुफ्फुसे, शरीर आणि दातांच्या आजारांपासून आराम मिळतो. नंबर 9, काही लोक झोपताना खातात, म्हणून झोपताना खाल्ल्याने श्वासनलिकेतील अडथळा येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. नंबर 10, जर तुम्हाला कुठे दुखापत झाली असेल आणि वेदना होत असतील, तर थोडी हळद मिसळून गरम दूध प्यायल्याने वेदना कमी होतात. नंबर 11, जर तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा जाणवू लागला, तर डाळिंबाच्या रसात थोडे लिंबू पिळून प्या. आराम मिळेल. नंबर 12, जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल, तर तुमच्या बोटावर नारळाचे तेल घालून कानात घासून ऐकू येईल. नंबर 13, लिंबू हे स्कर्वी रोगासाठी एक अचूक औषध आहे. नंबर 14, टोमॅटो सूप प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात आणि चेहऱ्यावर चमक येते आणि त्यामुळे शरीराला ताकद देखील मिळते. नंबर 15, कारल्याचा रस लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमे दूर होतात. नंबर 16, जर आपण जास्त प्रमाणात चहाचे सेवन केले, तर आपल्या शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्याला चिंता वाटते आणि आपल्याला झोप कमी येऊ लागते. नंबर 17, जर एखाद्याला चक्कर येत असेल आणि चक्कर येत नसेल, तर काळे मीठ घालून पाणी प्या. चक्कर येणे थांबेल. नंबर 18, जे हातांनी नखे कापतात त्यांचा मेंदू कमकुवत होतो आणि त्यांचा मेंदू काम करणे थांबवतो. नंबर 19, बेरी खाल्ल्याने मसुळे सूज, दातांना मुंग्या येणे आणि दातांचा पिवळेपणा दूर होतो. नंबर 20, जर तुम्ही खूप मेहनत करत असाल, तर बकरीचे दूध प्यावे. नंबर 21, चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी हळद आणि बेसन समान प्रमाणात घ्या आणि गुलाबाच्या पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. नंतर हलक्या हाताने घासून चेहरा धुवा. नंबर 22, लोणीमध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज लावल्याने काळे होठ देखील गुलाबी होऊ लागतात. नंबर 23, जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर तोंडात साखरेचा तुकडा ठेवा. तोंडाची दुर्गंधी लगेच निघून जाते. नंबर 24, काही दिवस आंघोळीपूर्वी दररोज डोक्यावर कांद्याची पेस्ट लावा. पांढरे केस काळे होऊ लागतील. नंबर 25, वांग्याच्या भरत्यात मध मिसळून ते खाल्ल्याने निद्रानाश बरा होतो. संध्याकाळी भरता बनवताना हे करावे लागेल. नंबर 26, संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून दिवसातून 3 वेळा 1 कप प्यायल्याने गर्भवती महिलेच्या अतिसाराची तक्रार बरी होते. नंबर 27, जर तुम्हाला घसा खवखवत असेल, तर सकाळी बटाटा चावल्याने तुमचे बंद झालेले नाक साफ होईल. नंबर 28, मसालेदार अन्न खा. मसालेदार अन्न तुमचे बंद झालेले नाक लगेच साफ करेल. नंबर 29, बटाट्याची साल त्वचेवर बाम सारखे काम करते. ते लावल्याने काळ्या त्वचेचा रंग सुधारतो. म्हणून आतापासून बटाट्याची साल फेकून देऊ नका, तर ती वापरा. नंबर 30, जर तुम्हाला तोंडात अल्सरची तक्रार असेल, तर जेवणानंतर दररोज त्याची साल चोळा. असे केल्याने अल्सर दूर राहतील. नंबर 31, गरम पाण्याने केस धुण्याने केस लवकर पांढरे होतात. नंबर 32, हिवाळ्यात सुकामेवा जास्त खा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तुम्हाला सर्दी होणार नाही. नंबर 33, 1 चमचा समुद्री मीठ घ्या आणि ते तुमच्या टाळूवर लावा. चांगले मसाज करा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. कोंडा होणार नाही. नंबर 34, वयाच्या 60व्या वर्षी 25 वर्षांच्या घट्ट त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने
चेहऱ्यावर मालिश करा. त्यात असलेले पोषक घटक त्वचेच्या पेशींना पुनरुज्जीवित करतात. बदामाचे तेल लावल्याने त्वचा घट्ट होते आणि सैलपणा निघून जातो आणि रंगही स्पष्ट होतो. नंबर 35. केस गळतीपासून मुक्त होण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 आलू बुखारा खा. नंबर 36. रात्री भात खाऊ नका. यामुळे वजन खूप लवकर वाढण्यास मदत होते. नंबर 37. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे. नंबर 38. ज्या महिलांच्या पोटावर जास्त चरबी आहे त्या आल्याचे सेवन करून त्यांच्या पोटाची चरबी लवकर कमी करू शकतात. आल्यामध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुणधर्म असतात जे चरबी जाळण्यासाठी मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी आले आणि मधाचे मिश्रण घेणे फायदेशीर आहे. नंबर 39. आपण कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये. असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो, कारण शरीर त्याचे अंतर्गत तापमान संतुलित करू शकत नाही. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या किचन टिप्स आणि हेल्दी टिप्स. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य माणसासाठी आहे. जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. म्हणजे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसह भेटेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी आणि निरोगी राहा. तुम्ही जरूर कमेंट करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.